नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं इंडियन मॉम पूनम या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आता वाजले दुपारचे 2 आणि माझ्या मागं आज घाई आहे जरा. आज मला बाहेर जायचं आहे आणि आधी तिच्या स्कूलला सुट्टी आहे. तिचा आज एक्झाम नाही आहे आज, तर ती घरीच आहे आज. त्याच्यामुळं मग काय मी छान असा हेअर वॉश वगैरे पण केला आहे आज. आणि काल इतकं गरम झालं होतं की केसात असं घामण तेन आला होता खूप सारा. खूप असे केसातून वासायला लागला होता गर्मीने. त्याने म्हटलं आज हेअर वॉश केलंच पाहिजे. तर आज मी हेअर वॉश वगैरे छान केलंय, आवरलंय. गरम तर हेअर वॉश केल्यानंतर तर अजूनच खूप गरम होतं. तर मला पण आज बाहेर जायचं आहे आणि अनिकेतला आणि आम्हाला दोघांना जायचं आहे. आधी तिला नाही घेऊन जाणार, मी तिला इथंच ठेवणार आहे. तुम्हाला मी मागे एकदा सांगितलं होतं ना की त्याच्या कामासाठी आम्ही बाहेर जातोय. तर त्याला आम्ही ॲक्च्युली आता ऑफलाईन क्लास लावले. तर 11वीला त्याने ऑनलाईनच केलं होतं. तो नको बोलला. तर डाऊट सॉल्विंगसाठी त्याला क्लास लावायचे होते. तर म्हटलं लाव, मग तुला लावायचे असेल तर तुझी इच्छा असेल तर लाव. मग तेच क्लाससाठी आम्ही बाहेर गेलो होतो मागे 1-2 वेळा. तर आता ते क्लास लावलेले तर त्याची आता क्लास स्टार्ट होणार येतं. तर त्याचीच आज ओरिएंटेशन ठेवली त्यांनी. तर मला आणि त्याला आम्हाला दोघाला पण जायचं आहे आज. कारण ते अटेंड करणं गरजेचं आहे. तर म्हटलं चला पटकन काम आवरून घेऊ आणि ते तिकडे जाऊन येऊ. तर आता आम्ही दोघं जाणार आहे. तर त्याला पण मी जेवायला जेव्हा मी चपाती वगैरे बनवत होते ना, तर अगोदरच त्याला फुलके बनवले आणि गरम गरम फुलके आणि चपाती भाजी त्याला जेवायला दिली. आधी ती पण जेवली, आता मी एकटीच राहिली जेवायची. तर मी पण आता पटकन घेते एखादी चपाती खाऊन. साहेब तर नाही येऊ शकत, ते ऑफिसला गेलेले. तर त्यांना पण आज जाणं गरजेचं होतं. त्यांचं आज कसलं ट्रेनिंग आहे त्यांचं आज 1 दिवसाचं, प्रत्येक जणांना देऊ राहिले. तर त्याच्यासाठी ते बाहेर गेलेले येतं, म्हणजे ऑफिसलाच येतं. पण ते जिथं कामावर असतात तिथं नाही येते. आज चर्च गेटला आहे त्यांचं ट्रेनिंग. तर त्यांना आज ते आज सुट्टी नव्हते घेऊ शकत. तर म्हटलं नका घेऊ, मी जाईल त्याच्यासोबत. तर आता मी जाते, जेवण करते आणि जाते. तर मंडळी, दुपारी मी बोलली होती तुम्हाला की मी बाहेर जाणार आहे. तर मी गेली होती बाहेर अनिकेतच्या क्लासेससाठी. तर ते ओरिएंटेशन वगैरे केलं आम्ही तिथं अटेंड. आणि त्याची जी फर्स्ट इन्स्टॉलमेंट होती ते पण पे केली. आणि हे सगळं करण्यात आम्हाला तिथंच किती 5:30 झाले. आम्ही गेलो होतो 2:30 वाजता, इथून निघलो होतो आणि आम्हाला घरी यायला बराबर 6 वाजले. आणि आल्यानंतर मग थोड्या वेळ बसले मी आणि नंतर मग फ्रेश वगैरे झाली. म्हणजे हातपाय तोंड वगैरे धुतलं आणि चहा वगैरे केला, चहा घेतलाय. आणि अजून चहाची भांडी तशीच आहे तिथं. आणि बसली, साहेब माझ्या अगोदर येऊन बसले होते. झोपलेले होते ॲक्च्युली ते मी आले तेव्हा. आणि मग आता उठले ते पण. त्यांनी पण चहा घेतला. आज त्यांची ट्रेनिंग होती, तुम्हाला मी म्हटलंच होतं. होय साहेब, काय काय ते ट्रेनिंगचं सांगा ना. राष्ट्रीय सुरक्षा परिषद महाराष्ट्र विभाग यांच्याकडे समाजामध्ये ॲक्सिडेंट जास्त का होतात ते कमी करण्यासाठी काही उपाय, तर ते उपायासाठी आम्हाला ट्रेनिंग दिली. तर आज त्यांचा ट्रेनिंगचा डे होता आहे ना. तर मग त्याच्यासाठी ते आज गेले होते. आणि प्रशिक्षण होतं, प्रशिक्षण. आणि त्यांना कसं झालं, मग चांगलं झालं का? खूप छान होतं. मस्त जेवण वगैरे होतं तिथं, नाश्ता जेवण सगळं होतं आहे ना. आणि रोज किती जणांना असते? रोज 20 लोक येतात. हां, आणि त्यांच्या ह्याच्यातून रोज 20 लोक येतं. तर आज त्यांचा पण नंबर होता. तर मग झाली आता ट्रेनिंग. मग आता ट्रेनिंगमध्ये मार्क्स पडले का चांगले? आहे ना, शिकवतात तिथं. हां तेच ना. मग अपघात टाळण्यासाठी काय 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 केलंय? करायला, काळजी घ्यायला पाहिजे. हां बरं आहे ना, पाहिजे, घ्यायलाच पाहिजे असं, ठीक आहे ना. तर मग आता चहा वगैरे घेतलाय. आता मग आज तर माझं काम पण तसंच राहिलंय. आज दुपारी गेली होती, भांडी वगैरे अजून धुवायची. आता चहाची भांडी आणि दुपारी जेवलेली भांडी तशीच आहेत अजून, ते धुवायची आहेत आता. आणि परत आता रात्रीचं जेवण वगैरे बनवायचंय. पण बाहेर गेले का खरंच कंटाळा येतो. तिथून आल्यावर थकल्यासारखं होतं असं. खरंच आता साहेब, तुम्ही बाहेर जातात तर मला कळतंय आता. आज गेल्यामुळे बाहेर गेल्यावर कंटाळा येतो म्हणलं, बाहेरून आल्यावर असं.
तर चला आता बाहेर जायचंय की हा, नाही बाहेर जायचंय बोला. काहीतरी पालवे साहेब म्हणत काय होते चाललंय? जाऊया पाणीपुरी खायला. तर बघू आता काय होतंय. हा घरी आलो. आवरते आता, पण जेवढं आवरता हा, येईल पाऊस तेवढं नाही, आता आवरील. कसला पाऊस? जे राहील ते आज राहील, बाकीचं मी नंतर करेल. तुमच्याकडे उद्या पाऊस वगैरे, आहे? उद्या लवकर उठून. आता चला मी तब्येत बरी बोलते का? तुमच्यासोबत नंतर. आता अनिकेत करतोय अभ्यास वारं सुटलं होतं जरा आणि सगळीकडं. त्याचं काम झालंय आता, तर बरं आहे. मग ते तरी एकदाच होऊन गेलं. आणि 7 एप्रिल पासून त्याचे क्लासेस चालू होतील. फर्स्ट इन्स्टॉलमेंट काय पण ते? पे केलाय आता. आणि इथं त्यांना फोन आलाय, ते फोनवर बोलतायत. तर चहा वगैरे घेतला आणि नंतर आम्ही पाणीपुरी खाण्यासाठी गेलो. आणि पाणीपुरी खाऊन येता येता आम्हाला 8:30 वाजले. मग मी काय केलं, लगेच जे दुपारचं जेवण शिल्लक होतं ते मी घेतलं लगेच आम्हाला जेवायला, कारण जास्त कोणाला भूक नव्हती. आणि मग आम्ही जे होतं ते पटकन खाल्लं. आणि नंतर मग मी किचनमध्ये गेले भांडे धुण्यासाठी, कारण भांडीचा एवढा पसारा झाला होता की पूर्ण किचन त्या भांड्याने भरलं होतं. दुपारपासूनची भांडी राहिली होती. मग मी काय केलं, पटकन ती भांडी धुवून घेतली. किचन कट्टा वगैरे सर्व स्वच्छ करून घेतला. गॅस स्टोव वगैरे असतं ते सर्व पुसून घेतलं. आणि भांड्याची जाळी तर अख्खी भांड्यानी भरली होती आज, कारण दुपारपासूनचे जे भांडे होते चहाचे आणि नंतर रात्रीच्या जेवणाचे, एवढे सगळे एकदाच धुवायला लागले मला. मी कसं लगेचच्या लगेच धुवून टाकत असते, पण आज मला टाईमच भेटला नव्हता. त्याच्यामुळं मग मी सगळं आल्यावर नंतर मग रात्री जेवण वगैरे झालं आणि नंतर मी ते सर्व क्लीन करून ठेवलं. आणि खूप असा कंटाळा आल्यावानी झाला होता मला. तर मंडळी, आता माझं सगळं आवरून झालेलं आहे. तर हे बघा, मी सगळा किचन कट्टा वगैरे सगळं साफ केलंय. मग अशी तुम्ही बघितलंच असेल की किती इथं भांड्याचा पसारा झाला होता. तर आता हे सगळं सिंक वगैरे एकदम व्यवस्थित स्वच्छ घासून घेतलंय. आणि भांडी तर बघा आज किती झाली आहेत, अख्खी पूर्ण जी भांड्याची जी जाळी असते ती अख्खी पूर्ण भरली आहे. आता मला ती काढून घ्यावी लागतील काही भांडे, कारण जाळी मी आत ठेवत असते आणि खिडकी लावून घेत असते, कारण पाली वगैरे येतात ना, म्हणून मग रात्रीचे मी खिडक्या बंद करते. तर याच्यात जागा पुरेना एवढी भांडी आज झाली होती, कारण दुपारची पण तशीच राहिली होती. आणि नंतर ते संध्याकाळच्या चहाची आणि परत जेवणाची रात्रीच्या. तर आता सगळं माझं आवरलंय. तर मंडळी, आता माझं सगळं आवरून झालेलं आहे. अनिकेत अजून जागाच आहे, तो अभ्यास करतोय. आदिती आणि तिचे पप्पा दोघं जण झोपलेत आणि मी इकडं माझं चाललं होतं काम. तर आता सगळं झालंय आवरून. तर आता मी पण फेसवॉश वगैरे करून घेते आणि झोपते. आज खूप कंटाळवाणे झाले, खूप असं थकल्यासारखं वाटतंय, कारण दुपारी जेवल्यानंतर लगेच आम्ही गेलो आणि ते ऊन इतकं होतं त्या गरमीने, असं खूप असं डोकं पण दुखल्यासारखं होतंय आज. आणि खूप गरम झालं होतं दुपारी. त्याच्यानंतर जरा हवा सुटली, मग नंतर 4-4:30च्या नंतर तेव्हा कुठं जरा बरं वाटलं. आणि आल्यानंतर मग परत सगळं एवढा पसारा वगैरे बघितला ना किचन काउंटरवर, की मग अजून बोर व्हायला होतं. पण काय करणार, आता तिकडं जाणं गरजेचं होतं. पण म्हणून म्हटलं भांडी जर धुत बसली असते तर इथंच टाईम झाला असता, म्हणून मी दुपारची भांडी तशीच ठेवली. आणि आत्ता सगळं झालंय, आता आवरलंय माझं सगळं. तर चला मंडळी, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.